उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला सहानुभूती आहे का? कशाबद्दल? तो आंधळा आहे, पांगळा आहे, लांगडा आहे, चालता येत नाही म्हणून सहानुभूती? कशाबद्दल सहानुभूती? काय पत्रकार कोणाचे वाक्य ऐकतात आणि सहानुभूती? सहानुभूतीसारखं काय केलं? आमच्या माननीय शिवसेना प्रमुखाने बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसाच्या न्यायासाठी आणि हिंदू धर्माच्या रक्षणासाठी शिवसेना स्थापन केली. सलग 48 वर्ष शिवसेना देशात राज्यात देशात वाढवली. या दोन विषयाला बगल नाही दिली. कुठल्या पदासाठी पैशासाठी हिंदुत्वाचा त्याग नाही केला, ना मराठी माणसाला बगल दिली. या महाशयाने बाळासाहेबांच्या नंतर काय केलं? ज्या बाळासाहेबांनी सांगितलं होतं मी हिंदुत्वाला बगल आयुष्यात दिवस मला सत्ता नको पण हिंदुत्व माझा प्राण म्हणणाऱ्या बाळासाहेबांचा हा पुत्र मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस राष्ट्रवादी बरोबर युती केली. हिंदुत्वाचा त्याग केला, गद्दारी केली आणि जाऊन मुख्यमंत्री झाला 2.5 वर्ष. 2.5 वर्षात मंत्रालयात किती वेळा गेला विचारा? 2 वेळा. मुख्यमंत्री होऊन या महाराष्ट्राच्या जनतेला, कोकणी जनतेला काही दिलं नाही. पत्रकार मित्र हो, सहानुभूती लोक का देतील? कोणाच्या पोटा पाण्याचा प्रश्न, कोरोना आला, उपासमार या राज्यात कोकणात चालू झाली गरिबांच्या घरी. मोदी साहेबांनी 80 कोटी जनतेला मोफत धान्य सुरू केलं. उद्धव ठाकरे त्याच वेळा मुख्यमंत्री होता. 5 किलो 10 किलो धान्य दिले का गरिबाला? 5-25 रुपये मदत केली नाही का? सहानुभूती. कोळशावर वीज निर्माण करणाऱ्या उत्पादक यांचे कारखाने बंद होते तर तसा प्रश्न. आणि त्यामुळे आदल्या दिवशी उद्धवजी ठाकरे यांच्या मातोश्रीवर 38 कोळसा उत्पादक उद्योजक गेले होते. 38. प्रश्न तिथे चालत होता तेव्हा उत्तर दिलं की या संबंधी शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे म्हणतात की जैतापूर नको. मी माहिती काढली आणि एक बातमी एका वृत्तपत्रात आलेली वाचून दाखवली. उद्धव ठाकरेंना 38 कंपनीचे मालक भेटले. त्यांनी सांगितलं जैतापूरची वीज निर्मित कारखाना चालू करू नका, त्याच्यामुळे स्वस्त वीज राज्यात निर्माण होईल आणि कोळसे उत्पादक वीज कारखाने बंद पडतील. तुम्ही चालू करून देऊ नका, बंद करा. यांनी विचारलं त्याच्या मोबदल्यात काय? उद्धव ठाकरे हा प्रश्न हळू विचारला. त्यांनी सांगितलं बोला. तडजोड झाली, 5 कोटी ॲडव्हान्स ठेवलं आणि कारखान्याला विरोध केला. हा एक बांधून. त्यानंतर नाना रिफायनरी प्रकल्प. मी काय समर्थन करण्यासाठी भाषा, पण एक कसे तोडवाई करतात. नाना नको, प्रदूषण, मातोश्री तिथून बांधायला उठणार आणि नानाच्या प्रकल्पाकडे येणार का? त्याला प्रदूषण लागणार ना, गुदमरणार तो उद्धव ठाकरे. हे कारखाने इथे नको. मग तू तरी आण ना बाबा, एखादा मुख्यमंत्री होतास ना, त्याला विरोध. तुम्ही या कोकणात तरुण तरुणी आहात, काहीतरी आम्ही निष्पन्न करू, निर्माण करू, ही भावना मनात निर्माण करा आणि कामाला लागा. मी आमचा उदय सामंत किंवा आम्ही सर्व पदाधिकारी आम्ही तुम्हाला मदत करायला तयार आहोत. आणि म्हणून रत्नागिरी एक देशातील प्रगत, देखणं आणि एक आदर्श शहर बनवण्यासाठी येणाऱ्या 7 तारीखला तुम्ही सर्व तुमचे मित्र मंडळी, सहकारी, नातेवाईक सर्वांना विनंती करा. आपकी बार नारायण राणे, निशाणी कमळ आहे. कमळावर
मला तर असं वाटतं की आपल्यावर जर कोणी टीका केली, नरेंद्र मोदी साहेबांवर टीका केली, एकनाथ शिंदे साहेबांवर टीका केली, देवेंद्रजींवर टीका केली, तर नेते मंडळींना उत्तर द्यायची गरज नाही. त्या युवा वर्गाला उत्तर दिलं पाहिजे, जेणेकरून त्यांना कळलं पाहिजे की तुमच्याकडे युवा वर्ग नाही, 18 ते 40 वयोगटातला सगळा युवक हा नरेंद्र मोदी साहेबांना मानणार आहे, तुम्हाला कोणी भीक घालत नाही. ही भूमिका आपण मांडली पाहिजे. आणि म्हणून मगाशी मी सांगितलं, आपापसातली ईर्ष्याही बाजूला ठेवली पाहिजे. मगाशी राजेशजींनी या ठिकाणी उल्लेख केला की आम्ही देखील तिकिटासाठी इच्छुक होतो, आम्ही देखील तिकिटाची मागणी केलेली होती, परंतु ते काय राणे साहेबांच्या विरोधात जाऊनची मागणी नव्हती. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना असं वाटत होतं की किरण भैयाला तिकीट मिळालं पाहिजे, परंतु ज्या दिवशी राणेसाहेबांच्या तिकिटाचा निर्णय झाला त्याच दिवशी आम्ही निर्णय घेतला की राणेसाहेब जरी असले तरी ते सामंत कुटुंबातले आहेत आणि ते देखील मताधिक्य देण्याची घाई आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी घेतली. आपलं वय कदाचित सगळ्यांचं दुप्पट आहे. कुणाचं 25लं असेल, कुणाचं 30लं असेल, कुणी 18 वर्ष पूर्ण केलेली आहेत. मग हे सगळे जर आपल्या समोरचे आदर्श आहेत तर आपण देखील पेटून उठून काम केलं पाहिजे आणि दाखवून दिलं पाहिजे की राणेसाहेबांची निवडणूक सोपी जर कोणी केली असेल तर या युवा वर्गानं केलेली आहे. युवा वर्ग बाहेर पडला, युवाची बाहेर पडली, म्हणून 2.5 लाखापेक्षा जास्त मताधिक्य हे राणेसाहेबांना मिळालं. आपण पेटून उठलं पाहिजे. मी कधी कधी राजेशजींना सांगतो, बिपिनजींना सांगतो की आपली महायुती फार आता असं आक्रमक पाहिजे आणि आक्रमकता विचारांची असली पाहिजे. आक्रमकता म्हणजे इकडे जाऊन त्याच्या कारपडीत मरायचं नाही, विचारांची आक्रमकता असली पाहिजे. आणि ती विचारांची आक्रमकता अभ्यास वृत्तीनं जर असेल तर लोक आपल्याबरोबर येतात. आणि ही जबाबदारी जर युवा सेनेनं, युवा मोर्चानं, मनसेच्या युवा सेनेनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जर स्वीकारली, एक क्रांतिकारी निर्णय आपल्या मतदारसंघामध्ये लागू शकतो. आणि सगळेच आपण म्हणतो की माझं आता 25 वय आहे, माझं आता 26 वय आहे, मी अजून लहान आहे. दुबईमध्ये 3 वर्षाचा मुलगा आता ट्रेलर चालवतो, त्याच्यामुळे 25 वर्षाचा आणि 27 वर्षाचा मुलगा आता लहान राहिलेला नाही, त्याला देखील मतदानाचा अधिकार मिळालेला आहे. आणि त्या मतदानाचा अधिकार आपण बजावत असताना आपल्या शेजारच्या देखील मित्रांनी, मैत्रिणींनी, शेजाऱ्यांनी देखील राणेसाहेबांना मतदान केलं पाहिजे, या भावनेतनं आपण कामाला लागलं पाहिजे. शेवटी आपल्यासमोरची इतकी उदाहरणं आहेत. ज्या मतदारसंघाचे पूर्वी खासदार कोण होते याचा देखील आपण अभ्यास केला पाहिजे. बॅरिस्टर रथबाई साहेबांच्या विचारानं हा पावन झालेला मतदारसंघ आहे. मधुदंडवतेंच्या विचारानं पावन झालेला मतदारसंघ आहे. आणि त्याच विचारावर काम करत राणेसाहेब काम करतायत. आणि म्हणून लोकसभेमध्ये कोकणाचा आवाज बुलंद करण्यासाठी पुन्हा एकदा राणेसाहेबांना 2.5 लाखापेक्षा जास्त मताधिक्य आपण सगळ्यांनी मिळून दिलं पाहिजे. आणि मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं राणेसाहेबांना खात्री देतो की आज युवा वर्ग देखील पेटून उठलेला आहे. युवा वर्ग देखील उद्योग आमच्याकडे कसे येणार आहे त्यासाठी प्रतीक्षा करतोय. आणि म्हणून या सगळ्याचं जर आपल्याला उत्तर पाहिजे असेल तर नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करताना पुन्हा एकदा राणेसाहेब केंद्रामध्ये गेले पाहिजे, जेणेकरून केंद्रातनं देखील येणारे मोठे प्रोजेक्ट जे आहेत ते आपल्याला मिळाले पाहिजे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पाहत रहा टाइम्स डिजिटल.